16 ओव्हर अंपायरिंग करायचे आहे. बघूया 16 ओव्हर होतील की किती होतील. आज 2 मॅच मला वाटतं आराम होता ना, त्याच्या नक्कीच तो भरून निघेल. टार्गेट बरोबर आहे. कॉमेंटेटरचं देखील टार्गेट पुरं होईल, अंपायरचं देखील आणि आमच्या डिका स्पोर्ट लाईव्हचं देखील. आज इच्छाच होती की 8 ओव्हर मॅच, आणि आतापर्यंत तेच पाहिलंय 8 ओव्हर. मग काही संघ सांगतायत, काही प्लेयर सांगतायत की मला बॅटिंग भेटली असती, मी असं केलं असतं तसं केलं असतं. आज तुमच्याकडे संधी आहे 8 ओव्हर मध्ये. नुसतं बोलून नाही तर करून दाखवा. ज्याला बॉलिंग चांगली करायची आहे, 1 ओव्हर मध्ये काही जण सॅटिस्फाईड नसतात, त्यांना 2 ओव्हरची संधी आहे आज. बघूया आज 8 ओव्हर मजा येईल. दोन्ही टीम ताकदवर आहे. टीम 94 यंदा दत्ताली टीमच्या अपोजिट बऱ्याच मॅच जिंकलाय. दत्ताली संघ 94च्या अगेन जिंकलाय आणि दोन्ही संघ या चॅम्पियन क्रिकेट मधले अधिराज्य गाजवणारे संघ आहे. ट्रॉफी दोन्ही टीमकडे आहे. रायव्हलरी आहे, रायव्हलरी. यंदाचा हंगाम या ग्राउंड वरती मला वाटते 2 वेळा दत्ताली संघाला टीम 94 कामडने पराभव केले. एक्स्ट्रा मेंबर दोन्ही टीमचे आलेत. दत्ताली तुमचा देखील एक्स्ट्रा मेंबर पाठवा. आमचे स्कोरर विशाल भोईर. आणि तुम्हाला एंड देखील बॅटिंग करणाऱ्या टीमला चॉईस करायचंय. कुठून बॅटिंग करायची ते तुम्हीच ठरवायचंय. स्ट्राईकला कोण आहे? मला वाटतंय अकबर इथून बॅटिंग करेल. वेलकम अंकल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 8 ओव्हरचा मॅच, आजच्या दिवसातला अंतिम मॅच. जिंकेल तो टिवरी स्पोर्ट टिवरी संघाविरुद्ध 2 हात करेल सरळ रविवारच्या दिवशी. जाऊया मॅचच्या दिशेने. टाइमर देखील ऑन आहे. 3:47 पंचांनी इशारा केलाय. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल निखिल पाटील. बॉलिंग मार्क वरती अकबर करता. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये वारंवार बदल केला जातोय. जो मिडॉन आहे ना, तो 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी बॅटरच्या समोरच ठेवलाय. ऑल द बेस्ट. पहिला बॉल निखिलचा. अकबर करता सुरुवात होते मॅचला. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती पहिला विकेट. अकबर बॅक टू द पवेलियन.
कामड नगरीमध्ये 6 ओव्हरचा मॅच होता आणि तिथे अतुल ठाकरेने शतक मारलं होतं. टेनिस बॉल क्रिकेटचं पहिलं शतक आपण पाहिलं होतं. बघूया आज 8 ओव्हरचा मॅच आहे, काय डबल 100 पाहायला मिळेल. आणखी विशाल भोईर आहेत, ते माहिती देतात आमच्यापर्यंत. 6 ओव्हरमध्ये शतक लागू शकते, तर बाकी 12 बॉलमध्ये 50 देखील लागतात. जिंकायला बघूया 100, 150, 200 प्रेडिक्शन तुम्ही करायचे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 102चा इथे आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 8 ओव्हरचा एव्हरेज नुसार. चांगला बॉल, 2 बॉल 1 रन. अक्षय पाटील देखील इन आहे प्लेइंग 11 मध्ये. लेफ्टीची गरज आहे आज आणि म्हणून त्याला देखील आपण पाहू शकता कव्हरला. मिड ऑफला चेंडू गेलाय, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित परतावा लागला असता अतुलला. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. 2 धावा, 3 बॉल 1 विकेट. 3-2-1, 1-2-3 असा आकडा येतोय. टीम 94 काबन या संघाची नेहमीच ही जर्सी आपण पाहिले मुंबई इंडियन्स. या अगोदर स्वयंभू पायगावची ब्लू जर्सी आपण नेहमी पाहत होतो. यंदा मात्र जर्सीचा लुक चेंज केला त्या संघाने. यावेळी पुन्हा एकदा कॅप्टनने कॅच घेतलाय. सेलिब्रेशन बघा, काय जबरदस्त कॅच. शिवमच्या माध्यमातून निखिल पाटीलला विकेट मिळतोय. बरेच दिवस बघतोय वैभव धुमला या टीम मध्ये खेळत असताना तितकी बॅटिंग येत नव्हती. आज संधी दिली होती तर सोनं केलं नाही वैभव धुमने. न्यू बॅटर आलाय. त्यांच्या एक्स्ट्रा मेंबरला देखील थोडा क्वेश्चन मार्क झालाय. तन्मय आलाय. यश आहे, यश आहे. चुकीचं अपडेट आमच्यापर्यंत आलं होतं. DDB की DOB. आणखीन एक पॉइंटला झेल टिपलाय. काय इथे विकेट जात आहेत. निखिल पाटील हॅट्रिक वरती आलाय. थँक्यू. स्पर्धेकरता प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरचे सिरीज जे आहे ना, कैलास अशी भावना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण कृष्णा पाटील यांच्या वतीने सौजन्य केलेल्या या ट्रॉफीज आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सिरीज. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफी आहे मोहनदादा पाटील, भावेशजी पुणेकर, रवी वाघमारे या त्रिमूर्तींच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट जाईल का? हॅट्रिक निखिल पाटीलने या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक टिपले. 10वा गोलंदाज आला होता हॅट्रिक वरती आणि इथे मात्र निखिलने ते हॅट्रिक पूर्ण केले. काय जबरदस्त गोलंदाजी. 4 विकेट 2 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. इथे मात्र कंबर मोडले असंच म्हणावं लागेल टीम 94 कामण संघाचे. त्यानंतर या स्पर्धेकरता 5 दिवस लाईव्हचा जो खर्च आहे ना
कुमार संदेश इंद्रकुमार पाटील बंटी यांच्या वतीने या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य श्री चंद्रकांतजी भालचंद्र पाटील समाजसेवक त्यांच्याकडून आले आर्थिक सहकार्य 5500 रुपये। त्यानंतर श्री प्रमोदजी म्हात्रे यांच्याकडून आर्थिक सहकार्य, श्री प्रफुल्ल भोईर यांच्याकडून आर्थिक सहकार्य, श्री प्रकाश आत्माराम म्हात्रे यांच्याकडून आर्थिक सहकार्य। सर्व देणगीदात्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी आहोत। आपल्याचमुळे दरवर्षी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते। निखिल पाटील 4 विकेट घेतलाय पहिल्याच ओव्हर मध्ये। बॉलिंग मार्क वरती आलाय दिवेश पाटील। चार विकेटचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल आणि सेपरेट व्हिडिओ असेल ते हॅट्रिकचे। डीबी ध्रुवेश एडिटर, मला वाटतं इकडच्या जास्तीत जास्त व्हिडिओ तोच एडिट करतोय। निखिल पाटीलच्या खास, मला वाटतं निखिल पाटीलचे भरपूर चाहते आहेत ध्रुवेश भोईर। आणि हे बघू शकता निखिलचे जी गोलंदाजी आहे ना ती पूर्ण दाखवली जाते, कशा प्रकारे विकेट घेतलेत। पॉइंटला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला, दुसरा विकेट, आणि मी म्हणेन सेटअप केलंय बॅटरला। सर्व विकेट मला वाटते एकाच झोन मध्ये गेल्यात। आता आराम के साथ दिवेश बॉलिंग मार्क वरती 1 धाव 3 धावा। त्यामधलं जर 1 रन विचार केला तर वाईटचा आहे आणि अतुलने 2 धावा केल्यात। आज अतुलला संधी आहे। जुचंद्र नगरीमध्ये जर शतक राहिलं ना तर तो नेहमीच लक्षात राहील। केसीए मध्ये चांगला खेळ आहे, परंतु यावेळी वेगळा फॉर्मॅट, वेगळं गाव, एक गाव एक ची मॅच, आणि तिकडे ज्यावेळी असा परफॉर्मन्स होतो ना ती नेहमीच बॅटिंग प्रत्येकाच्या मुखामध्ये माइंड मध्ये फिट राहते। अमित कामणकर मागील मॅचचा हिरो, काय बॅटिंग केली होती। 43 धावा। या मॅच मध्ये देखील त्याचा जलवा पाहायला मिळेल का? कारण अर्थाने दोघं मॅच विनर होते। पहिल्या हॅट्रिकला आपण मॅन ऑफ द मॅच दिला, पण तो अमित देखील मॅन ऑफ द मॅचच होता। अतुल ठाकरे आपल्यापर्यंत टॉसला आला होता, तर अमितला यायला टाइम लागला असता म्हणून त्यालाच मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर केला होता। बॅट चेंज केली जाते। आता मात्र चौकार षटकारांची बॅट मागवली जाते। आक्रमण करण्याचा इरादा असेल, पॉवर प्ले आहेत। दांडी गुल, दिवेश पाटीलने 5वा विकेट घेतला या मॅचचा, पहिला त्याच्या नावावर। ये क्या हुई, आज प्रश्न पडलाय प्रत्येकाला। 5 विकेट आणि धावा 4। 8 ओव्हर मॅच आहे। कामन टीम प्रकाश तुंबडा अप्पी मैदानाच्या आतमध्ये येतोय। 8 ओव्हरचा मॅच आणि पहिल्या 9 बॉल मध्ये 5 विकेट 4 धावा। आकडा फारसा आपण पाहिला नाही कामन टीम कडून, आज राहील नाहीये, पण तरी सुद्धा मॅच जिंकलाय। दत्ताली टीमच्या अगेन्स्ट खेळायचं आहे तर पार्टनरशिप फार महत्वाची आहे।
या मैदानावर 1 ते 2 वेळा पराभव केलाय टीम 94 कामडने. आज वसुली आहे. सकाळपासून बॅटिंग पिच होता, आता बॉलिंग पिच झालाय. मागील मॅच पासून हॅट्रिक आल्यानंतर 2 हॅट्रिक सलग झालेत. बघूया दिवेश बॉलिंग मार्क वरती. शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच पद्धतीने फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. सरळ चेंडू फाईन लेगला निघून जाईल. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. अक्षय आराम के साथ चेंडूला फील्ड करतोय आणि या 3 धावा येत आहेत. आता धावपळक थोड्या उशिराने पुढे येत आहे. 7च्या घरामध्ये हम साथ साथ है ही भूमिका आता अदा करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. या जुचंद्र नगरीमध्ये जर पाहिलं तर एका ओव्हरमध्ये हरणारा संघ देखील आहे गोरसाई बी. बंदर पाकाडीच्या अगेन्स्ट आरके ट्रॉफी मध्ये आपण पाहिलंय 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 14 धावा जिंकायला दिल्या होत्या आणि तो संघ ऑल आउट झाला होता. आणि इथे आता मार्मिक चांगला झेल घेतोय. विकेट नंबर 6. अर्धा संघ परतीच्या प्रवासाला. राज आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला राज करावं लागेल. 6 विकेट 7 रन. 7 आकडा आला की थाला फॉर रिझन. जास्त मीम आपण पाहिले. एकशे 2चं प्रेडिक्शन दिलं होतं प्रोजेक्टेड स्कोरने. बघूया अजून होऊ शकतं. टेनिस बॉल क्रिकेट आहे. एकदा का पार्टनरशिप राहिली. 8 ओव्हरचा मॅच आहे आणि आतापर्यंत 11 बॉल मध्ये 6 विकेट. म्हणजे एक बॉल प्रत्येक दुसऱ्या बॉलवरती विकेट येतोय. या पद्धतीने आता बॅटिंग करावी लागेल. आनंद लुटावा लागेल या टेनिस बॉल क्रिकेटचा. पुरेपूर 8 ओव्हर. 2 ते 3 ओव्हर जर खालून खेळलात ना आणि 6 ते 8 धावा षटकामागे काढल्यात नंतरच्या येणाऱ्या तुम्ही बाकीच्या ओव्हरमध्ये आक्रमण करू शकता. लास्टच्या 3 ओव्हर्सला चान्स घेऊ शकता. परंतु बघूया क्रिकेट आहे. 2 ओव्हर आणि फळकावरती धावा आहेत. टोटल 8. 4चा रन रेट सध्या मेंटेन केलाय. विकेट गेल्यात टोटल 6. घेऊया एक ब्रेक. लगीन कोंडाण्याचं थँक्यू. 4 विकेट निखिलने घेतल्यात. आणि तोच बॉलिंग मार्क वरती आलाय. आज निखिलला संधी आहे 5 पर पूर्ण करायची. हाय फाय त्याच्या नावावर राहील का? प्रत्येक गोलंदाजाचा
एक इरादा असतो की त्याच्या करिअरमध्ये एकदा तरी 5 विकेट त्यांनी घ्यावेत आणि आज हाय फाय पूर्ण करण्याची संधी आहे. ऑन स्क्रीन दाखवलं जाते निखिल पाटीलला 1 ओव्हर जर विचार केला तर रन्स दिले 2, 4 विकेट, डॉट चेंडू एक, काय जबरदस्त स्पेल राहिलाय, त्यामधला एक वाईडची अवंतर धाव होती. आणि ज्यावेळी हाय फाय पूर्ण होतो ना त्यावेळी तो चेंडू देखील त्या गोलंदाजाला देण्यात येतो, त्याच्यावरती ते विकेट आणि ती सिग्नेचर आयोजकांची देखील असते. मला वाटते आज समित दादा किंवा पराग यांचा सिग्नेचर येऊ शकतो किंवा चांगली बॅटिंग होऊ शकते. आणि ते फाय पूर्ण, व्हॉट अ स्पेल, निखिल पाटील हाय फाय फाय पर. आणि हा चेंडू ऑन स्क्रीन निखिलने दाखवायचा, हा चेंडू जबरदस्त, 5 विकेट त्याने घेतलेत या मॅच मध्ये. घेतला जबरदस्त, सुपरमॅन डाय सारखी डाय बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दाखवला जातोय हा चेंडू, बॅटची आउटसाइड एज आणि त्यानंतर काय कॅच घेतलाय, पूर्ण शरीर हवेत होतं आणि इथे मात्र अप्रतिम. निखिल करता टाळ्या झाल्या पाहिजे, 5 विकेट घेतल्यात या स्पर्धेमध्ये, जबरदस्त गोलंदाजी. अब्बू आलाय मैदानाच्या आतमध्ये, अबुतला आतापर्यंत पाहिलं तर 8 रन आणि विकेट गेलेत 7. 5 विकेट घेतल्यात. ज्यावेळी ही मॅच समाप्त होईल त्यावेळी हा चेंडू निखिलला देण्यात येईल आणि हा चेंडू नक्कीच अनेक मॅन ऑफ द मॅच मिळाले असतील, तिथेच त्या ट्रॉफीच्या बाजूला हा चेंडू देखील दिसेल या स्पर्धेचा. आणि फार कमी टुर्नामेंट मध्ये आपण बघतोय की 2-2 स्लिप घेतल्यात, फ्लाय स्लिप, गली रिझन, पॉइंटला देखील फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेगला देखील फिल्डर. पर तो विसरता कामा नये की मैदानाच्या आतमध्ये प्रकाश तुंबडा नावाचा बॅटर देखील आहे आणि एकदा का बॅट लागली ना तर तो 94 आकडा देखील दिसू शकतो तुम्हाला, जो टी शर्ट वरती आहे. अक्षय पाटील असं वाटतंय की गार्डन मध्ये आलेत की काय, एक वेगळा लुक त्यांचा पाहायला मिळतोय आणि त्यांनाच जास्तीत जास्त फिल्डिंग मध्ये थोडस हलवलं जातंय. ऑलराऊंडर आहे अक्षय, स्कोरिंग, अंपायरिंग आणि चांगले खेळाडू. नऊ धावा 7 विकेट. ज्यांनी आता डायरेक्ट मोबाईल ऑन केला असेल, टीव्ही, आश्चर्याचा धक्का बसेल की नक्की टीम 94 कामन हाच तो संघ आहे का. अक्षय ज्याकडे वा मॅटर बडे रनआउटची संधी असे डायरेक्ट हिट झाला असता तर परंतु भूषण चेंडू अडवेल की नाही आणि धावून पळून पूर्ण केल्या जात आहेत या 4 धावा. आणि पैकी खराब, इथून काहीतरी मॅच मध्ये टर्निंग पॉइंट येईल का. पायपर निखिलने पूर्ण केले परंतु पंजा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आता या प्रकाशच्या नावावर राहिलाय. प्रकाशने देखील 5 धावा पूर्ण केल्यात, 5चा आकडा पुढे येतोय आणि धावपळक वेगाने पुढे आल्यात. 14 धावा. फ्लाय स्लिप, गली रिझन, अगदी किपरच्या बाजूला, म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल जसे असतात ना तसेच घेतल्यात. आणि आता पॉइंट बोलवलाय. शॉर्ट फाईन लेग देखील आहे. कधी कधी आपण बघतोय की फ्लाय स्लिप असल्यानंतर फाईन लेग जो असतो तो डीपला असतो, पण तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे. पॉइंट आहे ना तो गली पॉइंटचा फिल्डर पाहायला मिळतोय. आणि त्याच प्रकारचा चेंडू सेटअप केलाय निखिल पाटील. इझी कॅच घेण्याचा इरादा होता
चेंडू बराच काळ हवेत राहिला. मला वाटते जितेश बंधू देखील पोहोचू शकले असते, पण निखिलचा कॉल होता. चुकी निखिलची आहे या कॅच वरती. कारण की निखिल इतका आरामात असं वाटलं की कॅच घेईल, कॅच सुटलाय. बरोबर सेटअप केला होता. अशा प्रकारचा विकेट आपण सेटअप बघतोय, कारण की ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय, गोलंदाजी तिथे होते आणि फिल्डिंग देखील तिथेच आहे. बरोबर चेंडू टॉस देखील तसाच होतोय. 4 बॉल 15 धावा 7 विकेट. तिसरी ओव्हर चालू आहे. 8 ओव्हरचा गेम आहे. 7 विकेट टीम 94 कामनचे. लेफ्टीला देखील 2 स्लिप. व्हाईट बॉलचा सिग्नल, रनआउटची संधी. व्हाईट +1 टोटल. या बघूया पहिला काय घडतंय. दोन या धावसंख्येने धावपळक पुढे. 17च्या घरामध्ये 7 विकेट. आमचे कमिटी मेंबर या ठिकाणी हजर होत आहेत. लेट पण थेट. चार बॉल. पुन्हा एकदा बॅट चेंज. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अप्रतिम कॅच, परंतु बॅटची एज लागले का. येस अंपायर. विकेट जाईल. एक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर कॅच घेतला आणि त्याच्यानंतर जमिनीवरती तो हातामध्ये बॉलच राहिला. काय एफर्ट्स आहे. आणि डिका स्पोर्ट्स वरती हे सर्व चित्र दाखवले जात आहेत. विकेट डाऊन होतोय. चांगला कॅच. पाणी पोचवा. कालच्या दिवसात जो गेम चेंजिंग कॅच घेतला होता ना अभिने, तसाच लुक पाहायला मिळाला. अभिने देखील काय कॅच घेतला होता. शॉर्ट थर्डमॅनला होता आणि असाच लुक दिसला, परंतु तो अजून डिफिकल्ट कॅच होता. तो 1, 2 आणि 3 जगलिंग कॅच होता. तो थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतला होता. इथे देखील हार्ड कॅच होता. खाली राहिला होता बॉल. तो चेंडू फार ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी असतो आणि अप्रतिम कॅच. 18 धावा 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत. 18 धावा 6 विकेट. निखिलच्या करिअर मध्ये अगोदर असेल की नाही माहिती नाही, परंतु या पंचक्रोशी मध्ये पहिल्यांदाच आपण बघतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा टॅप केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. या 6 विकेट घेतल्यात. निखिल करता जोरदार टाळ्या. आणि निखिलच्या हातामध्ये हा बॉल द्यायचा. निखिल आपण ऑन स्क्रीन हा बॉल दाखवायचा आहे. निखिल पाटील. हे दृश्य फार कमी असते. भूषणला तहान लागले नो डाऊट, परंतु निखिलला आम्ही फ्रेम मध्ये घेतले, कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केले. निखिल हा चेंडू आपण दाखवायचा आहे ऑन स्क्रीन. तुमच्यावरती झूम केला आहे, पाहू शकता. एकदा जोरदार टाळ्या. निखिल करता 6 विकेट या स्पर्धेमध्ये त्याने घेतलेत. पुन्हा एकदा दाखवायचं निखिल आपण हा बॉल. हे पाहू शकता निखिल पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी. घेऊया एक ड्रिंक्स ब्रेक. वाटाण्याचा गोलदाना रचे उठून कोट. वाटाण्याचा गोलदाना रचे उठून कोट.
थँक्यू. एकच वादा निखिल दादा आणि त्याचा इरादा होता आज विकेटच घेण्याचा. काय जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. 6 विकेट घेतल्यात. ध्रुवेश व्हिडिओ तर टाकेल पण तो डिका स्पोर्टवर देखील तुमची एक स्पेशल व्हिडिओ येईल. बॉलिंग मार्क वरती आलाय कॅप्टन कुल शिवम. दोन विकेट बाकी आहेत आणि प्रकाश तुंबडा अप्पी सध्या नॉन स्ट्रायकेनला भरपूर आहे. आज इथून जर विचार केला ना तर 5 ओव्हर बाकी आहेत. म्हणजे टेस्ट मॅच सारखी बॅटिंग तुम्ही करू शकता. सध्या 1 ते 2 ओव्हर तरी. मला वाटते आणखीन 8 ओव्हरचा एक मॅच होऊ शकतो आज. भावेश अंपायर आहेत. मला वाटलं किपरच्या भूमिकेमध्ये आहेत की काय. शिवम आलाय बॉलिंग मार्क वरती. याच परिसरातील हा उत्कृष्ट गोलंदाज. बघूया कॅप्टन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. नो बॉलचा इशारा. नेमका नो बॉल आहे कसला. फ्रेडचा बॉल. वाटते पंचांशी त्यांचा संवाद झालाच नाही कारण की गोलंदाज आल्यानंतर फक्त 2च कृती असतात. राऊंड द विकेटने की ओव्हर द विकेटने. अंपायरला पहिलाच आपण ज्यावेळी स्टार्ट घेतो ना त्याच्या अगोदर पहिला पंचांना सांगायचं असते की यस राऊंड द विकेट किंवा ओव्हर द विकेटने ओव्हर. पुन्हा एकदा नो बॉल. यावेळी कसला नो आहे. ओव्हर स्टेपिंग. क्या बात आहे. चांगली अंपायरिंग भावेशच्या वतीने. अप्रतिम अंपायरिंग.